कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए चंदन, हा हे काय करतोयस? अगं काही नाही, हे स्टेपनीच्या घरातलं सामान आहे, दुसरीकडे ठेवत होतो. वा वा वा, आधी फक्त शिवाचं ऐकत होतास, आता शिवाच्या गँगची पण हमाली करायला लागलायस. हमाली? अगं असं काय म्हणते दिव्या, मित्र आहे तो आपला. हे आपला नाहीये, मित्र असेल तुझा शिवाचा. मला नको मोजू तुमच्यात. बरं ठीक आहे, जाऊ दे. मित्र म्हणून नाही, पण माणूस म्हणून तरी मदत करायला हवी ना. अगं त्याच्याबरोबर जे झालं ते चुकीचं झालंय. काय चूक आहे? म्हणजे काय? घुसखोरी केली त्यांनी त्या जागेवर, म्हणून नियमात असतं तर असं झालं असतं का? बरं ठीक आहे, तू शांत हो. मी शांत होऊन काय होणार आहे चंदन? तू जे आहे ते मान्य कर. बरं ठीक आहे, ठीक आहे. पण मला एक सांग, आशू खरंच भिकेबद्दल बोलला होता? तू मला खोट्यात ठरवतोयस? तसं नाही दिव्या. तू ना चंदन कधी सुधारणारच नाहीस. आधी स्वतः खोटं बोलून मला फसवलंस आणि आता माझ्यावर आड घेतोयस मी खोटं बोलतेय म्हणून. दिव्या हे मला काम आहेत, मला बोलायला वेळ नाहीये तुझ्याशी. दिव्याला कीर्तीचा फोन कशासाठी? दिव्याला हे सगळं करायला कीर्ती तर सांगत नसेल ना? काय लावलं ना सगळं सामान नीट? हो लावलं आणि काकूंची पण बोलून घेतले. बर शिवा, बहुत मेहरबानी. तुझे दुआओं की सिवा और कुछ नहीं दे सकती. मम्मी असं काय बोलते यार? तू फक्त काय स्टेपनीची अम्मी आहे का? माझी पण अम्मी आहे. तू फक्त मला आशीर्वाद दे बस. सदा सुहागन रहो, बहुत अच्छी हो, इस बस्ती की मसीहा हो तुम. आशूला ही लवकरच अक्कल येईल, तुझं आयुष्य जागेवर येईल. आम्ही आता रडायचं नाही हा. आणि स्टेपनी, अम्मीची काळजी घे. आणि अम्मी काहीही लागलं तरी या पोरीला हाक मारायची. चला येतो आम्ही. हा चल. नको असं अचानक फोन करत जाऊस. काही गप्पा मारायला फोन नाही करत मी तुला. मलाही काही इंटरेस्ट नाहीये, पण माणसं असतात आजूबाजूला. मग अशी तू फोन केलास तेव्हा चंदन होता बाजूला. मग त्याला काही डाऊट नाही ना आला? मी वेळ मारून नेली, पण पुढचं पाऊल जरा जपून टाकावं लागणार आहे. नाही पण आज मी खूप खुश आहे तुझ्यावर, कारण तू जे काम केलंयस ना त्याने ठिणगीचा वणवा पेटला. ती शिवा पुन्हा घरी आली, पण उंबरठा नाही ओलांडू शकली. आणि तोच उंबरठा ती कधीच ओलांडू शकणार नाही आता. आणि आता आशूला सुद्धा फार कन्व्हिन्स करायची गरज नाही लागणार आहे. हो, पण ती शिवाय वादळ शांत आहे असं फक्त दाखवत असतं, पण आतल्या आत ते गोंगावत असतं. कधी सगळं उद्ध्वस्त करेल काही सांगता येत नाही. आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे, तिला थांबावं लागणार आहे. थांबवशील ना? तू थांबवशील, मला विश्वास आहे तुझ्यावर. विश्वास खूप जिंकलाय हो मॅडम, पण पैशांचं काय? अगं मिळतील तुला तुझे पैसे, मी कुठे पळून नाही जाता ना. आधी दिलंय ते काम कर, ते पूर्ण झालं की तुला मोबदला मिळेलच. येते. सगळं घेतलं ना? हो घेतलंय. हॉल तिकीट आणि ट्रेनचं तिकीट आहे का सगळं बॅगेतच आहे. बघा वर ठेवलंय ना? हो. ए बाबा पुन्हा एकदा चेक कर. अरे या सायलेन्सरने 3दा आठवण करून दिली तेव्हाच ठेवलं. अरे म्हणून तुला म्हणतोय तो परत चेक कर, याच्या भरोश्यावर कोणा बसतो. बरं हे घे. ए नाही शिवा राहू दे, मी ते गाद्यांचं काम केलं ना त्याचे पैसे आलेत. ठेव लागतील. तू आधीच कमी केलंस का माझ्यासाठी? मग मी देते तेव्हा काही बोलायचं नाही, गपचूप घ्यायचं. नाही. अरे गपचूप शिवा, घ्यायचं, मला नाही अरे घे. थँक्यू शिवा. तू पागलच करे, थँक्यू वगैरे काय?
पागल तर तू आहेस. हे आपल्या दोस्तांसाठी, या अख्ख्या वस्तीसाठी, सगळ्यांसाठी करतेस ग. आज पण मी परीक्षा देतोय ते फक्त तुझ्यामुळे. अरे तू काय परकाय का रे मला? हा, माझाच आहे ना. आणि माझ्या भावासाठी मी करते तर काय प्रॉब्लेम आहे? बरं जा आता, त्या कडक अभ्यास कर आणि ऑल द बेस्ट. शिवा खरंच खूप चांगली आहे. ज्या लोकांची नातं या वस्तीत येऊन तयार झालं त्यांच्यासाठी उभी राहते. आणि तिच्या जवळचीच लोक तिच्याशी असं का वागतायत? रॉकी, दिल्लीला जाऊन भाई अभ्यासच कर, पेपरच दे, नाही तर तिकडे जाऊन परत संपदा तू तू कशी काय आलीस बाबा इकडे? मी तेच बाय बाय करायला आले होते. काय चाललंय तुमचं? गप बसा. रॉकी, ऑल द बेस्ट. थँक्यू चंदन, थँक्यू. बरं तिथे राहायची सोय हो आहे, झाली. आणि जेवणच? अगं नको काळजी करू, मी मागच्या वेळी जिकडे थांबलेलो ना तिकडेच थांबणार. मी पैसे पाठवत राहीन. शिवा, अरे शिवा बिवा काय नाही, हिशोब लिहून ठेव सगळा, मी ते परत घेणार आहे पैसे. हा, पण आता खूप अभ्यास कर आणि पास व्हायचंय. खूप मोठा हो आणि वस्तीचं नाव मोठं कर. कोण जाते सोडायला? बरं. मी आहे बाहेर, येतो. आरामात चल ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. येऊ मी? येतो. रॉकी चल भाई, ट्रेन मिस होईल. हो हो, आलो आलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.